सुप्रीम कोर्टामध्ये होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे। आता सुनावणी 6 ऑगस्टला होणार आहे। 2 आठवड्यामध्ये अजित पवार गटाला उत्तर दाखल करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत। शरद पवार गटाने एका आठवड्यामध्ये प्रत्युत्तर देण्याचे कोर्टाने आदेश दिले आहेत। बातमी जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या आरोपांच्या फैरींची। अजित पवार युतीमध्ये शोभणारे नाहीत असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले। आघाडीमध्ये मीठ कसं टाकावं ते दादांकडून शिकावं असं आव्हाड म्हणालेत। शिवाय 2014ला आमच्या आघाडी तुटली त्याला दादा कारणीभूत होते असाही आरोप आव्हाडांनी केलाय। अजित पवार म्हणतात मुख्यमंत्र्यांनी पैसे वाटले पण त्यांना नाही का दिले असा सवाल आव्हाडांनी केलाय। दरम्यान मुख्यमंत्री पैसे वाटतात आणि अजित पवार घरी नेतात अशी जहरी टीका आव्हाडांनी केली आहे। नंतर सांगतो की अलायन्स मध्ये मीठ कसं टाकावं हे अजितदादांकडनं शिकावं। म्हणजे 2014 पूर्वी 2014 पूर्वी जी आमची युती तुटली म्हणजे जे आमचं झालं त्याचं कारणीभूतच अजित पवार। अजित पवार सरकारमध्ये असताना सुद्धा ह्याची फाईल मागव त्याची फाईल मागव ह्याची मीटिंग घे त्याची मीटिंग। अरे तुम्ही उपमुख्यमंत्री आहात फक्त, ते असंविधानिक पद आहे तुमच्या त्या ह्याच्या मर्यादित राहा ना। तुम्ही प्रत्येक डिपार्टमेंटची मीटिंग बोलवणारे कोण असे कित्येक मंत्री म्हणायचे, फक्त पवार साहेबांमुळे कोणी बोलत नव्हतं की जाऊ दे पवार साहेबांना राग येईल। म्हणजे 2014 हे दादा आहेत ना हे अलायन्स मध्ये शोभणारेच नाहीत, कारण का त्यांना स्वतःच्या स्वभावाला मुरडच घालता येत नाही। त्यांना नेहमी अलायन्स पार्टनर जे असतात त्यांना चिमटे काढायची सवयच असते आणि त्यामुळे ते शांत बसूच शकत नाही। आता मुख्यमंत्र्यांवर मुख्यमंत्री आहेत काय बोलायची गरज आहे? मुख्यमंत्र्यांनी लोकसभेत किती पैसे वाटले तुम्हाला काय करायचे? तुम्ही नाही वाटले। फक्त फरक एवढा आहे की तुम्ही खाता घरी नेता आणि मी एकनाथ शिंदेंना ओळखतो, एकनाथ शिंदे घरी नेत नाहीत तर वाटून टाकतात।